सोशल मीडिया जर पाहिला, सोशल मीडियावरती दररोज नवनवीन प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ पाहायला भेटतात। कधी कधी असे व्हिडिओ असतात जे खरोखरच आपल्याला पाहिलं की त्यावरती विचार करावा लागतो आणि असं वाटतं कधी कधी अशा प्रकारचे टॅलेंट लोक शोधतात कुठून, नवीन नवीन शोध लावतात कुठून। तर अशीच ही घटना आहे। या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक तरुण आहे, त्याच्याकडे बाईक आहे आणि त्या बाईकला पुढचं व्हीलच नाही, स्टेअरिंग पण नाही आणि पुढचं चाकही नाही। तरीसुद्धा हा तरुण बाईकवर बसून ज्या पद्धतीनं मागचं मडगाड जे कॅरेज त्याला बोललं जातं ते कॅरेज असतं, त्या कॅरेजवरती बसून ज्या पद्धतीनं बाईक चालवते खरोखरच एक आश्चर्य वाटावं अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे। आणि या तरुणाचं सोशल मीडियावरती कौतुक केलं जातं। तर काहींकडून हा तरुण जर गाडी पुढे गेली, फास्ट झाली तर थांबवणार कसा, यासाठी सुद्धा अनेक लोक कमेंट करतात। आत्तापर्यंत 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू या व्हिडिओसाठी आले। तर काहींनी कमेंट केल्या आहेत ही गाडी चालू कशी झाली असेल असा मी विचार करतोय। तर एकाने कमेंट केले चालू झाले त्याचा विचार सोडून द्या, परंतु हा व्यक्ती आता पुढे गाडी गेले तर थांबवणार कसा असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला। तर काहींनी म्हटलंय हे अशा प्रकारचे स्टंट करणं हे जीवावर किती बेतू शकतात याचा आपण कधी अंदाज लावू शकत नाही। आयुष्यात किंवा भविष्यात अशा प्रकारचे स्टंट करणाऱ्या व्यक्तीला याचं अतोनात नुकसान होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचे स्टंट करताना नेहमी सावध राहा, अशा प्रकारचे स्टंट करू नका। परंतु या तरुणाने जे केलंय ते खरोखरच एक आश्चर्याची बाब आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावरती व्हायरल होतात आणि स्टंट करणारे जे लोक असतात त्यांना सुद्धा अशा प्रकारचे स्टंट करायला खूप आवडतं, कारण लोक अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करतात, लाईक करतात, सबस्क्राईब करतात आणि अशा प्रकारे लोकांचे अशा कृत्य केल्याने फॉलोअरसुद्धा वाढतात। परंतु अशा प्रकारचे स्टंट करणं किती घातक असतं हे अपघात झाल्यावर त्या तरुणांना पाहायला भेटतं। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच, अशा प्रकारचे स्टंट करू नका। परंतु या व्यक्तीने जे केलं, या तरुणाने जे केलं ते खरोखरच एक आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे। या तरुणासाठी एक लाईक आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।